टेन्शनचा वणवा भिजवण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा महासागर, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जगात भारी गर्ल्सची यारी असं म्हणत मोठ्या पडद्यावर दादागिरी करण्यासाठी सज्ज असलेल्या गर्ल्स या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं. चला तर मंडळी, बघूया कालच्या भागात एव्हरेस्टच्या उंचीवर नेऊन ठेवलेला हा हास्य कल्लोळ आज आपले हास्य महारथी कुठल्या उंचीला घेऊन जात आहेत ते. मंडळी, विनोदाचे महाल उभे करणाऱ्या समीर चौघुलेंकडे भेट द्यायला आली आहे विनोदाची क्वीन विशाखा सुभेदार. बघूया तिथे काय धमाल घडते. सायलेंटवर असूनही जो काय ऐकू गेला नाही मला फोन. हॅलो, हा येस मिस्टर प्रसाद खांडेकर. येस, कोण? पशा ओक बोलतोय. हा बोल बोल बोल. हा बोल. हां, अरे पशा आलो मी, नवीन घरात आलो. हो, कालच आलो. हो हो, अरे नाही, अजून सामान लावलं सुद्धा नाही आहे, वेळच नाही आहे. अरे ऑफिसमध्ये काय सांगू तुला, ओव्हरटाईम सुरू आहे रे. आत्ता जस्ट मी नाईट करून आलो. हो, झोपलेलोच नाही आहे. हो, जस्ट झोपलो होतो मी. काय काय काय? हा, अरे देणार ना पार्टी तुला नवीन घराची. देणार देणार. अरे प्रसाद, हिरकणी सुपरहिट झाला, कधी देतोस पार्टी? कट केला? जेव्हा जेव्हा पार्टीचा विषय काढतो ना, हिरकणीपेक्षा जास्त वेगाने कट करतो तू फोन. अशा, अरे कट काय करतोस? ऐक ना, एक नवीन गोष्ट आहे माझ्याकडे. विरारचा एक मुलगा असतो, जीवदानी डोंगरावर जातो आणि मागच्या साईडने उतरतो. ऐक ना, हे चला, एक गोष्ट नाही करणार, पण प्रसाद कधीतरी करेलच. मला खात्री आहे हा सीझन संपल्यावर तरी करेल तो. खुश. अरे देवा. त्या साईडला अरे बापरे. जरा सावंत, जरा फ्रीज मधलं गार पाणी आणव जरा. सावंत. चोर 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 एक मिनिट. चोर. अरे चोर चोर. एक मिनिट. कोण चोर? कोण चोर? ए वा रे वा, चोर तो चोर. वर शिर वगैरे काहीच नाही. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? सावंत वहिनी, कोण घुसला हा माणूस घरात? अहो थांबा जरा, ऐका, मी चौघुले आहे, या घराचा नवीन मालक. अरे, हे जे सावंत होते ना आधी राहणारे, त्यांनी 7 दिवसाआधी हा फ्लॅट मला विकलेला आहे आता. अरे देवा, कळलं का? अरे मला काही कल्पनाच नाही. एक मिनिट, मुळात तुम्ही कोण आहात मला सांगा. हा, नमस्कार नमस्कार, मी मालिनी मुळे. नमस्कार नमस्कार. मी पापड कुरड्या वगैरे विकते इकडे. अच्छा, बरं. तुम्ही आधी सावंत राहायचे ना, त्यांच्याकडे मी गेली खूप वर्ष येते. म्हणजे 15 दिवसातून एक खेप असतेच आमची. घर सोडून गेल्या मला कल्पना पण नाही. काय डीलिंग झालं जरा एकदम. पंचायत झाले हो माझी. आता कसं काय करायचं? मी जरा थोडं बसू काय? सोफ्यावर बसते तर चालेल का? हो ठीक आहे, पण आधी सोफ्याला विचारतो. काय ट्रेनला गर्दी मेली. जरा पाणी आणता का? हो, पाणी द्या. बापरे. हा, द्या पाणी द्या. काय ग बाई, सावंत ना फ्रीज मधलं अगदी गारगार पाणी द्यायचे. फ्रीज नाही वाटतं तुमच्याकडे? फार सोसोय तुमची आर्थिक परिस्थिती. एक मिनिट, आर्थिक परिस्थितीवर प्लीज बोलू नका. मी घेणार आहे फ्रीज, 2-3 दिवसांनी घेणार आहे. नाही घ्याच. बाहेर सूर्य आग ओकतोय. काय बाहेरून आलेल्या पाहुण्याला किमान थंड पाणी द्या हो. 2 वेळचं जेवण द्या असं नाही म्हणते मी. नाही काय, एवढं तर करायलाच पाहिजे. का ऐकवताय हे सगळं? मला काही कळतच नाहीये. एक मिनिट जरा, एक मिनिट. फोन वाजला. एक मिनिट, घेते. फोन वाजला. फोन नंतर मग निघा. हो. हॅलो. हा, खरात वहिनी. हो, हे काय आलेच आहे? इथेच आहे बिल्डिंग मध्ये तुमच्या. कुठे म्हणजे काय? सावंतांच्या घरात. अजून कुठे जायची? हो ना, आत्ता कळलं मला सावंतांनी घर विकल्याचं. बाई गो. हा, तुमची ऑर्डर सांगा मला काय ती. हो म्हणजे काय, बोला काय देऊ?
मेथीचे लाडू आहेत ना किती. एक मिनिट थांबा जरा मी लिहून घेते ना तर घोळ व्हायचं. एक मिनिट. काय ग बाई पेन जरा पेन द्या ना मला जरा प्लीज. हां एक मिनिट हां जरा थांबा. हां नाही काय आहे ऑर्डर लिहून नाही घेतलं तर मग गोंधळ होतो नाही का. ऑर्डर घेतलेली बरी. द्या ना पेन लवकर. माणूस इथे केवढ्या तात्काळ कळते तुम्हाला. पेन द्या लवकर. हॅलो माझं घर आहे. नाही तुम्हाला नाही हे ऐकतच नाही. नवीन आहेत ना जरा पेन द्या. हां आता काय कपाळावर लिहू. कागद द्या ना बाई. कागद नको का द्यायला. हा सगळं सांगायचं. माणसं तात्कळली आहेत. बिझनेस करणं सोपं नाही. जा कागद आणा. माझा नाहीच आहे हा बिझनेस. आणा ना कागद. हॅलो हा वहिनी नाईट शिफ्ट होती म्हणून मी हा, झोपलो. एक मिनिट ते देत आहे. हो नाही ना ते नवीन आहेत ना त्याच्याबद्दल सवय माहिती नाही. हो हा बोला एक मिनिट. हा नाईट शिफ्ट होती माझी. एक मिनिट थांबाल जरा तुम्ही. काय मध्ये मध्ये बाई. नाही तुम्ही बोला. खरंच वहिनी बोला. हा काय म्हणता. हा मेथीचे लाडू. काय ग बाई फाटला कागद काय. त्या कागदाखाली काही धरायला नको. काही पॅड बीड काहीतरी द्या ना. जळले मेले टिपॉय पण नाही हो. त्यांना कशाला सांगता टिपॉय नंतर. हो थांबा एक मिनिट. या जरा तुम्ही बसा खाली. बसा इथे. हे काय. हा सांगा. अरे बहिणी बोला सांगा. हा काय म्हणता. माझ्या घरात आतो मी. हा एक मिनिट थांबा हो जरा. हा काय म्हणता. मेथीचे काय पेन आहे जळले. तुम्ही काय करताय. कागद पडलं. डोक्याला शाई कसली लावताय माझ्या. ते शाई येते ना वरती पेनाला. माझ्या यायला लावली बस. हा एक मिनिट. हा मेथीचे लाडू किती. 2 किलो बस. ऐक असं नाही का करू. ऐक. हा पुढे सांगा अजून बोला. काय आंबा. अगं बाई हे काय फोडाल्या पाठीला. अरे म्हण काय तू म्हण काय. काय कळतं की नाही तुम्हाला. फोड आहेत का हे असे. सॉरी आत घ्या ना तो. आत घ्या अरे जरा. आत काय कासव आहे का मी आत घ्यायला. आत घ्या. ताट ठेवा ना जरा. एक तर जळलं टिपॉय नाही घरात. हा बोला. आंबावडी किती. किलो 100 रुपये किलो आहे. तुम्ही कमी काय म्हणला. अर्धा किलो. थांबा बाबा थांबा ना जरा. थांबा ना जरा. अर्धा किलो आंबावडी. अर्धा किलो बर. अरे नका करू असं. टोचताय होते पेन. आंबा असं नका करू तुम्ही. पापड देऊ. पापड कुठला देऊ. आहे ना पोह्याचा आहे. मिरगुंड आहे. नाचणीचा आहे तर आहे ना. किती पाकिट देऊ. नाचणीचा पापड 2 पाकिट. झालेलं आहे. ठीक आहे चला ओके. हा ठेवते. चला बाई बापरे खूप काम आहे. वाटतं की नाही तुम्हाला 3 वेळा असं टक केलं. काय झालं. अगं बाई सॉरी ते मला सवय हो. ऑर्डर कम्प्लीट झाली की असं करायची. सॉरी चला खूप काम आहे. खरंच खूप वेळ झाला. काम आहेत मला. जरा काम करता का थोडं मला मदत करता का हो जरा. आता मी टिपॉय झालो ना तुमच्या समोर. तुम्हाला मी मदत केली ना. अजून काय मदत करायची. नाही खरंच जा बघू तुम्ही. खरंच खूप आभार आहेत. खरंच तुम्ही मला खूप मदत केली. थँक्यू. खरंच थँक्यू. पण काय आज माझा मदतनीस आलेली नाही. थोडी मला मदत केली तर फार बरं होईल. मी ऑलरेडी तुम्हाला मदत केली आहे ना. करा ना. तुम्ही माझ्या घरात आलेला आहात ना. मी कुठं नाही म्हणते. थोडी मदत करा. घ्या ना. ऑर्डर कम्प्लीट करे की झालं. ते पूर्वीचे सावंत होते ना ते मदत करायचे बरं का. सारखं माझ्या मागे मलिनताई करायचे. मला कायम म्हणायचं एक मराठी बाई व्यवसाय करते म्हणजे तिला मदत करणं माझं आद्य कर्तव्य. मदत करायचं मला ते. घ्या पटकन होईल. फार वेळ नाही. काय मला खूप काम आहे. खूप काम. कारण नसताना कामाला लावलं मी. हे बघ ही रिकामी पिशवी घ्या आणि मी सांगते तसा माल ना तुम्ही त्याच्यात भरा. म्हणजे कसं लोक आले ना की खोळंब व्हायचं नाही. माझं कामच नाहीये. घ्या ना. अहो दादा प्लीज. प्लीज खरंच तर थँक्यू. हा काढा. मेथीचे लाडू काढा 2 किलो काढा. अजून एक. हा बरं आता आंबावडी किती सांगितली आंबावडी किती सांगितली. फोन तुम्हाला आलेला. दोन पाकिट त्याच्यावर असं नाव लिही. खरात वहिनी असं लिही त्याच्यावर पेनाने. लिही त्याच्यावर. लवकर आटपा. खूप काम आहेत मला. नंतर मी बोलणार नाही. सांगून देतो. गप्पा बसा बाबा. आटप ना. काम आहेत मला. अरे स्टॉक आणलाय. अगं बाई आलं ग माझं लेकरू ग. आलं. ए बघत काय बसला. सामान उतरव ना जरा. हा उचल जरा सामान उतरव. मला काय सांगते. उतरव ना बाबा. ये राजा. ये शाबास. ये माझा ऍक्च्युअली संबंध नाही. ये बने. ये बरं का. हा माझा बने. माझा मदतनीस. काल रात्री याची आत्या गेली हो बिचाऱ्याची. कसं ग चेहरा मलूल झालाय ग पोराचा.
रात्रभर जागा राहिला आणि सगळं माल घेऊन आला, याला म्हणतात कामसूपणा, नाही तर तुम्ही कामचुकार. एक मिनिट वाटेल ते ठेवा बोल ना ना. ते पिशवी आता खाली. कसं वागता तुम्ही? ठेवा. काय सांगावं लागतं का? अरे राजा बस, ये बस रे बाळा. काय रे हे आतलं. आता गेली आत्या. नको रे रडू. बाळा नको नको रडू. आता गेली आत्या राजा. काय आपल्या हातात आहे? हा बघ रे चेहरा कसा पडलाय रे सोन्या. नको ना रडू, नको ग माझं लेकरू. एक काम कर, तू इथं झोपतो. ये झोप तासभर इकडे झोप. ये झोप. त्याला कशाला तुम्ही झोपायला थांबा, रात्रभर जागलाय बिचारा. माझी पण नाईट शिफ्ट होती. असू दे. ये झोप. अरे आडेवेळी नको घेऊ. आपल्या आधीचे सावंत काका होते तसेच हे चौगुले काका. आडनाव बदललं, रिलेशन तेच आहे आपलं. ये झोप. ये झोप रे. ये बाबा झोप. झोप. काय ग बाई पोरग आलं. कैची मारून झोपूया तू. कुठे गेला माझा फोन? हेलो. अरे गुप्ता. ये देखो गुप्ता, मैं मालिनी बोल रही हूँ. हाँ मैं ठीक है बाबा, मैं ठीक है. हाँ 25 किलो कचौरी. हाँ निकाल के रखना. और वो सेम एड्रेस पे भेजना बाबा. सेम एड्रेस. हाँ थोड़ा ये अपना एजेंट है ना, वो थोड़ा बदल गया है. एजेंट नहीं है. हाँ वो उधर ले गया. तुमको क्या करना है? हाँ तुम अपना अपना माल रखेगा जाएगा, वो एजेंट उठाएगा ना माल दरवाजे से. तेरे को क्या करना है? हाँ कैसा पहचानेगा? टकला जैसा है. खूप झालं तुमचं आता. खूप झालं आता. टकला नाही माल म्हणायचं. रखे फोन ठेव. बाबा. फोन ठेव. हाँ फोन रख. आई शपथ आता टाळका टकलं माझं. फोन ठेव तू. अरे बाबा टकला का बोलला? अरे हळू बोला. टकला का बोलला? हळू बोला जरा. हळू बोला. नाही बोलणार. हळू नाही बोलणार. एकदा सांगितलेलं कळत नाही. ना कशाला ओरडतो रे? कानपड बुडी ना. नाईट करून आलो, झोपू द्या ना. दे ना ठेवून. काय झालं रे? अरे ओ खांडेकर. ओ खांडेकर. अहो मी आहे मालिनी. मालूक तुम्ही? हा तुम्ही तिथे कशा काय? तुम्ही तर माझ्या स्वप्नात होतात. काहीतरी तुमचा थट्टा करता. झोपा आता. लगेच घराला लागा. हे काय रिलेशन आहे तुमचे? शांत बसावं तुम्ही, जरा आरडाओरडा करू नका. सभ्य माणसाची कॉलनी आहे ही. असं गुंडागिरी करून चालतं का? मी गुंडागिरी केलेलीच नव्हती, इतकी कळलं ना? वर्ष मी धंदा करते, पण आतापर्यंत कोणी अगं ये बाळा ये कशा बाबू. मस्त. आईने ऑर्डर दिली होती ना फोन करून. हो झालं. तुझा माल तयार आहे. माझ्या हेल्पर कडनं घे. अच्छा हेल्पर नाही मी हेल्पर नाही. शब्द मागे घे. हेल्पर नाही मी. बरं नाहीये हेल्पर बाई. काय राग येतो. काकू मी काय म्हणते, मला बरं झालं आठवलं. आईने ती साखरेची वाटी मागितली. कुठली साखरेची वाटी? ती नाही का तुम्ही परवा आला होतात? अहो 1 वाटी साखर द्या. आल्या भिका मागितल्या काय? एक मिनिट, मी नव्हतो तो. मी कालच या घरात आलेलो आहे. ते सावंत असतील, त्यांनी साखरेची वाटी मागितली असेल. असं कसं? माझी वाटी या घरात आली म्हणल्यावर मी इथनच घेऊन जाणार. हा 1 वाटी साखर द्या म्हणताना भीक मागताना लाज नाही वाटली तुम्हाला? कुठे भीक मागितली? मी इकडे आलोय. काल आलोय. काल काही संबंध नाही माझा त्या वाटीशी. नाही असं नाही. मला नाही माहिती. मला इथनच वाटी घेऊन जायचे. नाही माझी आई जर आली ना, तर ती करेल आपल्याला. नाही हे काय नाही. आठवलं नाही तर असं नाही करायचं. नाही असं नाही चालणार. नाही बोल गप्पा नको बसू. बोल. तूच लिहिलं ना. वाटी दे माझी. वाटी दे. वाटी मी यांना सांगा. मला माहिती. थांब बाबा थांब. हे बाबा सरक, मी देते वाटी तुला आणून. थांब. माझ्या घरची वाटी कशाला देता आता? अहो काय गुडघ्याची वाटी देते का? जळी स्टीलची वाटी द्यायची. सावंत घेऊन गेले वाटी. माझ्या घरची वाटी.
एक मिनिट नाही देणार मी. हे ना कढई कशाला देते? वाटी मागितलं वाटी द्या ना तुम्ही. कढई कशाला देताय? आता नाही सापडली वाटी त्याला मी काय करू? अहो, ही महाग आहे 1,500-2 हजाराला आहे हो ही. तिची आई जास्त महागात पडेल तुम्हाला कळलं का? जात बाई वाचा वाचा बोलेल पोर एवढी आहे. पोर एवढी आई केवढी असेल मग. हे घे बाई घेऊन जा. थँक्यू हे घे थांब. चालली कुठे? धर हे घेऊन जा. हा पैसे पाठवले का आईने? हो हो कुठे? आई तुम्हाला पैसे पाठवेल जा. हे बरोबर नाही केलं तुम्ही. सांगून ठेवतोय याला काहीच अर्थ नाहीये. आज माझी इकडे झोपायची इच्छा होती ना. माझं घर आहे सांगून ठेवतो. अरे अरे हे मला बघून काय करतात? हे घ्या तुमच्या कडबोळ्या सांगितल्या होत्या. माझं घर आहे. सांगितलं ना तुम्हाला. सावकाश पापड हे घे. एक मिनिट असं धावपळ करू नका. पैसे बघा पैसे मोजून द्या. बंपर परफॉर्मन्स. मजा आली. मकरंद दादा ये कॉमेडीचे महामेरू समीर आणि विशाखा. खात्रीने सांगतो मी यांची कुठेच नाही शाखा. वा 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 बहुत बढिया. वा वा क्या बात. प्रसाद दा ये बात. माझी रिक्वेस्ट आहे एकदा गौऱ्या आणि पॅड्या तुमच्या ज्या कॅरेक्टरच्या चाली होत्या त्या मला परत एकदा बघायच्या प्लीज प्लीज प्लीज. वा 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 क्या बात. सिन्सिअरली इतकासा चान्स मिळाल्यानंतर सुद्धा त्यात काहीतरी भरायची संधी या मंचावरचा एकही माणूस सोडत नाही ना. म्हणून सलाम आहे तुम्हाला सगळ्यांना. वा वा. नाव कमिंग बॅक टू यू गाईज. मी इतका अडकलो होतो इमोशनली या स्किटमध्ये आणि ती तुमच्या अभिनयाची ताकद आहे. वा वा क्या बात. सलाम. आपले पाहुणे आलेले त्याच पाहुण्यांसाठी एक खास शेर. बॉईज नंतर विशाल उडवणारे गर्ल्सचा धमाका. बॉईज नंतर विशाल उडवणारे गर्ल्सचा धमाका. तुम्ही हा चित्रपट कधी बघणार समीर काका? फर्स्ट डे फर्स्ट शो. वा थँक्यू. मंडळी STP म्हणजेच पार्थच्या ओळखीनं पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम ही कॉमेडीच्या शाळेतली टार्गट पोरं निघाली आहेत गर्ल्स हा चित्रपट बघायला. पण त्यासाठी त्यांना द्यावी लागणार आहेत श्याम राजपुतांच्या खानदेशी प्रश्नांना उत्तरं. बघूया तिथे काय धमाल घडते. अरे बाबा घंटी वाजवण्यात तरी व्हेरिएशन दे रे. म्हणजे कळेल की वेगळं स्किट आहे बुवा. तर आज पुन्हा गेस्ट आलेत बुवा. वेलकम वेलकम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार मकरंद सर. क्या बात आहे इथे आले तुम्ही. काय सांगू बुवा तुम्हाला माझी अवस्था. गेल्या 4 आठवड्यांपासून मी 2 हरहुन्नरी नटांबरोबर स्किट करून राहिलेलो. पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम. काय अवस्था झाली आहे माझी. पण मी शांतपणे विचार केला बा की माझ्यासोबत असं का झालं. मग माझ्या लक्षात आलं की या इथला जो सगळ्या सिनियर नट आहे प्रभाकर मोरे त्याला जो मी त्रास दिलाय त्या पापाची फळं भोगावी लागतात मला. बरं हे पाप मला करायला लावणारा आणि मी फळं भोगत असताना त्याची मजा बघणारा माणूस तिकडे मॉनिटरच्या मागे तर मजा येते. त्याला काही फरक पडत नाही. असं तर जमदाडे साहेबांचे 2 पोरं आहे ना ते इथे शिकवणीला येणार आहे बा. येतच असतील ते. अरे माझी चड्डी आहे रे बाबा. तुला कधीपासून सांगतो माझी चड्डी. अरे माझी चड्डी आहे. अरे ही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे ती. ही माझी चड्डी आहे. तुझी चड्डी कशावरून मला सांग. तुझ्या चड्डीला किती पोस्ट ऑफिस आहेत आता.
किती म्हणजे जेवढी असतात तेवढी एक पोस्ट ऑफिस. माझ्या चड्डीला 2 पोस्ट ऑफिस आहे. एक आणि हे 2. अरे अरे नको ना रे चेन उघडत जाऊ. तुम्ही बाय ना चेन खोल्या. अरे अरे अशी कोणी चड्डी घालतं का रे? आणि चड्डीला मागून कोण चेन लावतं रे? गुरुजी माझ्या चड्डीला आहे मला जाम बरं पडतं. कठीण समय येता चड्डी कपडे करायची गरज नाही पडत. तुला फक्त खायचं आणि तेच काम येतं का रे? दुसरं काही येत नाही का? येतं ना गुरुजी. काय येतं? मला मेंढा आणि मेंढीचा लवसीन करता येत आहे. लवशीन? हा कर 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 कर. मेंढा बॅ बॅ मेंढी आय लव यू बॅ. मग मेंढी मेंढाला बॅ आय लव टू यू बॅ. हे दोनदा का बरं केलं रे? आय लव टू. अच्छा तुम्ही बाय ना मेंढा. गुरुजी समोर तू लवशीन करतो का रे? आय मग ते आपले गुरुजी आहेत. चल 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 आपण त्यांना सॅल्यूट मारूया. हा अरे 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारतो गुरुजीला. भुर्जीची गाडी नाक्यावर गुरुजीला मारतो सॅल्यूट. गुरुजीला मारतो सॅल्यूट. असं नका करत जाऊ ना रे. एखाद्या दिवशी जरी चुकून यमक जुटलं तर केवढ्यात पडेल रे ते. असं नका करत जाऊ रे. विश्वास ठेवा आमच्यावर. नाही तोच विश्वास नाहीये. नाही नाही तुमच्यासारखी आम्हाला पण SNP ची भीती आहे गुरुजी. बर बर. पण गुरुजी गुरुजी आज आहे ना आम्हाला शिकवणीवरनं लवकर सोडा. हा का बरं? आम्हाला पोरी बघायला जायचंय. अरे तुम्ही बाय ना पाटोड. खुशाल माझ्या तोंडावर. खुशाल माझ्या तोंडावर तू म्हणतो का रे? पोरी बघायला जायचं तुला? नाही 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 तसं. अहो गुरुजी पोरी बघायला जायचंय म्हणजे आम्हाला गर्ल्स पिक्चर बघायला जायचंय. अरे तो पिक्चर रिलीज व्हायचा आहे. कसं काय बघणार तुम्ही तो? नाही नाही गुरुजी त्याच्यामध्ये ना SDP नावाचा आमचा मित्र आहे. त्याने काम केलंय त्याच्यात. तो आम्हाला स्पेशल शो दाखवायला घेऊन जाणार आहे. तुमचा मित्र बा तुमच्यासारखा असेल तो. नाही नाही तो तर आमच्यापेक्षा पण हुशार आहे. त्यानकडे मी देखणं पडे बुवा. पण आधी मी मराठी व्याकरण शिकवतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली तरच तुम्हाला त्या पिक्चरला जाता येईल बुवा. गुरुजी या तिघींना भेटण्यासाठी आम्ही उत्तरच काय दक्षिण पश्चिम पूर्व सगळं देऊ तुम्हाला. मी काय ते? होय होय गुरुजी मी तर अगृत्य आणि नग्न पण दाखवीन. नग्नेय पण दाखवीन. तुला नग्नेय करून आणला पाहिजे. तुम्ही ते नग्नेय नाहीये रे नैऋत्य आहे. आणि आकृत्य नाही ते आग्नेय आहे. वाढला का व्हॉल्यूम? वाढला का? आमचं करेक्शन करण्यापेक्षा पचकन काय ते आम्हाला शिकवा. आम्हाला 3 हिरोईनला बघायला एवढ्या नको उड्या मारू. बटर गुच्चप बटर इकडे. आता व्याकरण शिकवतो मी. तर मला सांगा कर्तरी प्रयोग म्हणजे काय बा? उठ उठ मेंढा उठ. गुरुजी म्हणे कर्तरी प्रयोग फारसं माहिती नाही. म्हणे तरतरी प्रयोग माहिती. तरतरी आता आता आली का तरतरी? उतरली का सगळी? तुम्ही बायना बट घाल्या. कर्तरी प्रयोग म्हणतोय ना रे मी. कर्तरी प्रयोगामुळे काय होतं बुवा की कर्त्यामुळे क्रियापद बदलतं. अरे तुम्ही बायना विचारवंत. काय काय हो करतो रे तू? तुला काय कळलं रे? आपला रिस्पॉन्स दिला तुम्हाला. कान पट्ट देऊ का एक रिस्पॉन्स तुझ्या? आता उदाहरण देतो ते ऐक नीट. वनिता केक खाते, अरुण केक खातो. हे पाहतो गुरुजी वनिताने केक खाल्ला तर मला उरणार आहे केक. अरे तुम्ही बायना तुम्ही बायना डोबा. तू मेंढा आहे ना रे. तू गवत खातो. तुला कशाला केक
पाहिजे रे हा? लक्ष दे आता. तर बुवा कर्तरी प्रयोगात कर्त्यामुळे क्रियापद बदलतं. तर पहिल्या वाक्यात वनिता करताय म्हणजे स्त्रीलिंगी म्हणून क्रियापद झालं खाते. दुसऱ्या वाक्यात अरुण डोबा मेंढा तो करताय पुल्लिंगी म्हणून क्रियापद झालं खातो. कडलं कडलं कडलं. कशाचं डोंबल्याच्या कडलंय तुला. तू उठ रे उठ. पंढरी किंचित आशा आहे बा तुझ्याकडून. नाम म्हणजे काय. नाम गुम जाएगा. तुझ्या काय रे तू कशाला डबल रिॲक्शन देतो तू बिनकामाची. त्याला मारतोय ना रे मी. हा मी गाण्यामध्ये झालं का सगळं काही गुम झालं का डोक्यातलं. नाही गाण्यात नाही वाक्यात सांग नाम म्हणजे काय. मकरंद सर आणि नाना काका जे शेतकऱ्यांसाठी करतात काम त्याला म्हणतात नाम. ते नाम नाही रे भो व्याकरणातलं नाम. नको अजून सोपं करू भो आपण. मनी म्हणू. मनी मनी तू म्याऊ म्याऊ करतो. मनी माऊ. हा अरे तू बोकाय ना रे डोबा. तू बोकाय ना. तर मनी मराठीतल्या मनी पालथ्या घड्यावर पाणी जशा तू आहे. तर मी मनी मधली पहिली ओढ म्हणेन तुम्ही दुसरी ओढ ओळखायची बा. तू रे मेंढा तुझ्यासाठी. हातच्या कंकणाला रानावत कशाला. तुझ्या बापाने बघितली का रे कंगना राणावत मराठी म्हणीमध्ये. हातच्या कंकणाला इकडे पाय. आरसा कशाला. फुटलं का डोकं फुटलं बटाटा खाली. उठ सिटी मारत. सरक तिकडे सरक. हा का रे हो किंचित हुशार. आता तू उत्तर दे बर का. म्हण कुठली आहे बा. हा आंधळा मागतो एक डोळा देव देतो 3 बायका. 3 बायका. एवढ्या कशा बायका. थांब इकडे ती पडू नको. इकडे 3 बायका ना. बोट पुढे कर तू. 3 बोट पुढे कर. बोटांचा अडकित्ता. कशाला बायकांमध्ये अडकित्ता. बरं वाटलं ना. काही नको. मनी पण नको आता. मनी पण नको आता बो. काय अजून सोपं करू आपण. काय हळूहळू सोप्याकडून अवघडाकडे शिकवलं जातं. पण तुमच्यासाठी आपण सोपं करत जाऊ आणि एक दिवशी शिकवणी बंद करून टाकू. चालेल ना. आता मी कवितेची एक ओढ म्हणेन. पुढची ओढ तुम्ही ओळखायची. तू रे आता उठ रे. हा तुझ्यासाठी बा. हिरवे हिरवे गार गालीचे गुरुजी आमचे आई सारखे. आई हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. असं आहे ते. एक नंबर ना नालायक शेतस रे तुम्ही. काहीच काम ना नाही शेर तुम्ही. कोंबडा बना. इथं कोंबडा बना रे. गुरुजी मी मेंढा बनू. तुझ्या नाकावर एक बुक्का घालीन रे मी. आता मेंढ्याचं नाव काढलं तुझा. फुरका अजिबात करू नको. कोंबडा बन. तू पण रे. तुझ्या धल्ल्याने असा कोंबडा पाहिला होता घरी. हरी नका ते. गुरुजी कसं काय. अरे कोण शेर बा. आता या इकडे रे. आपला भाई आला. आपल्या गुरुजाला समजायला चले. भाई धर उचल. आवाज कुणाचा. तुझ्या गाड्यावरच बुक्का घालीन आता. आवाज कुणाचा केला तर. तिकडं तुझ्या काय रे. नाही मी यांना घेऊन जायला आलोय. नाही घेऊन जाऊ शकत. तुला माहितीये का मी कोण आहे. कोण आहे तू. तुला माहित नाही मी कोण आहे. नाही
SDP सदाशिव ढोले पाटील नाम सुनाई होगा ना आपले. बापरे. पण काय आहे, यांनी मराठी व्याकरणात चोका केलेल्या आहे बुवा. यांना म्हणी, जोड्या लावा, कविता बिविता काहीच येत नाही यांना. म्हणून हे इथं कोंबड्या होणार नाही जाणार आहे. तुम्हाला येते सगळं. मग काय विचारताय त्यांना? म्हणजे माझं काय म्हणणं आहे, काय मी तुम्हाला प्रश्न विचारणार. विचार बुवा. जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही इथं कोंबडा बनायचं आणि मी यांना गर्ल्स बघायला घेऊन जाणार. आबू पहाड आया उठ के नीचे. चुकलेलंच आहे ना. पहाड आया उठ के नीचे. तुझ्या कानपट्ट्या काय नीचे दो का एक. आणि जर मला उत्तर आलं तर मग कोंबड्या तू बनायचे बरं का. हा चालेल की. विचार बुवा. एवढा कॉन्फिडन्स आहे तुझ्या हात. विचार. बघा करता आणि कर्म बदललं की क्रियापद बदलतं. बरोबर बरोबर आहे ना. बरोबर येतच मला. पण करता आणि कर्म न बदलता क्रियापद बदलून दाखवा. असं कसं होईल? असं नाही ना होत. नाही येत. तुला येतं मग दाखव बरं. कसं कसं बघा. सुहास केक खातो. सुहास केक खातो. बरोबर. सुहास केक खाते. अरे अरे हा कुठला प्रयोग आहे बा. हा सुहासच्या आई वडिलांनी तिचं नाव ठेवताना केलेला प्रयोग आहे. थँक्यू सुहास. मास्तर तुम्ही पण बघा तो पिक्चर. पोस्टरवर जाऊ नका. फक्त मुलांनी बघायचा पिक्चर नाही येतो. नाही. हा तुम्ही जाऊन बघा. तुमच्या बायकांना मुलांना घेऊन जा. बायका नाही, एकच बायको आहे माझी. नाही याच्यात मला वाटलं त्या सिनेमामध्ये पालक आणि त्यांच्या मुलांच्या नात्यावर भाष्य केलेलं आहे. नक्की बघा. नक्की नक्की. हे चला तुम्ही कोंबडा बना. चला वा वा वा. या टार्गेट पोरांनी इथे घातलेला राडा आम्हाला फार आवडला. बंपर परफॉर्मन्स. सुपर हिट. बघा मकरंद दादा काय म्हणतात. धूमशान. क्या बात है, क्या बात है यार. अरुण आणि पॅडी सारखे विद्यार्थी असल्यावर मास्तर तरी काय बिचारा अपेक्षा करणार. पण दोघांनी काय धिंगाणा केला अरुण पॅडी. क्या बात है यार. आणि श्याम्या तू मास्तर म्हणून इतका टिकून राहिलास त्याबद्दल मनापासून तुझं अभिनंदन. आणि आता काळ खरंच बदलला रे. म्हणजे शाळेत एक असा अरुणसारखा विद्यार्थी येतो आणि मास्तर म्हणतो का रे उशीर का झाला तुला. तू म्हणतो माझ्या भरोश्यावर नका बसत जाऊ, शिकवायला सुरुवात करत जातो. आता याच्यावर उत्तर काय द्यायचं. पण आज तुम्ही जो धिंगाणा केला आणि पार्थनी मध्येच येऊन जे प्रमोशन केलं, क्या बात है. बहुत बढिया, बहुत बढिया. प्रसादा. विनोदवीरांसाठी जर एखादी शाळा केली सुरू, विनोदवीरांसाठी जर एखादी शाळा केली सुरू, श्याम असेल शिक्षक, पॅडी हेडमास्टर आणि अरुण असेल कुलगुरू. त्या शाळेला मिळेल जगात मानाचं पान. त्या शाळेला मिळेल जगात मानाचं पान आणि कुलगुरूंचं असेल महाबळेश्वरला निवासस्थान. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत गर्ल्स सिनेमाची संपूर्ण टीम सहभागी झालेली आहे. विशाल तुझ्याकडे येते. काय सांगशील गर्ल्स विषयी. काय आहे या चित्रपटाचा गाभा. गर्ल्सबद्दल सांगायचं झालं तर मला खूप क्युरियोसिटी असायची की जेव्हा एका मुलींचा ग्रुप एकत्र येतो तेव्हा त्यांच्यामध्ये काय गप्पा गोष्टी होतात त्या मुलांना कोणालाच माहिती नसतं. आणि त्याची एक गंमत होती त्यामध्ये क्वर्क आहे आणि तो कुठेतरी मी लोकांसमोर आणतोय. आणि मुलांना पालकांची आणि पालकांना मुलांची एका नव्याने एकदा ओळख करून देणारा हा सिनेमा आहे. आणि खूप बरं वाटतं जेव्हा पार्थ माझ्याबरोबर असतो आणि या 3 मुली ज्या नव्याने प्रदर्शित होत आहेत सगळ्यांसमोर नव्याने येतात. गर्ल्समध्ये ओमकारनी एक पाहुण्या कलाकाराचा रोल केलेला आहे आणि ते सरप्राईज आहे. तर यांच्याबरोबर काम करताना खरंच मजा आली. आणि 29 नोव्हेंबरला गर्ल्स घेऊन येतो. तर सगळ्या फॅमिलीला, सगळ्या मुलांना, सगळ्या मुलींना हा चित्रपट नक्कीच आवडेल असं मला वाटतं. आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय की मुलींवर आधारित चित्रपट येतोय आणि खूप उत्सुकता आहे. तुम्हाला चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी साधं सरळ सोपं आयुष्य जगू पाहणाऱ्या अंशुमन दादाच्या आयुष्यात रोज नवीन वादळं येत असतात. बघूया आज कुठलं वादळ त्याचा किनारा उद्ध्वस्त करत येते. तुमच्या समोर येत आहेत निष्पाप, निरागस अंशुमन विचारे आणि चतुर चुणचुणी चैत्रा भट.
हॅलो, अगं कुठे आहेस तू? मी पोचलो गार्डन मध्ये. तुला बोललो ना मी वेळेत ये म्हणून यार, असं काय करतेस तू? नाही मला आपल्या नात्याविषयी काही सिक्रेट सांगायचं तुला. हे बघ, मला आज सगळं क्लिअर करायचं, मला काही लपवून ठेवायचं नाही प्लीज. नाही तू ये. नाही फोनवर नाही सांगू शकत मी, प्लीज तुझ्या इकडे लवकर ये. काय माझ्या गर्लफ्रेंडला मी सांगितलं होतं की माझ्या आईला तू पसंत नाही आहेस, फक्त मला बघायचं होतं की घरच्यांचा विरोध असताना सुद्धा ती लग्नाला तयार होते की नाही ते. पण काल बोलले आपण करूया लग्न. बस आता आल्यावर जरा थोडं टेन्शन देतो की जरा मजा येईल नाही का. शेवटी काय गर्ल्ससाठी थोडं स्पाइस क्रिएट केल्याशिवाय मजा नाही ना. काय गर्ल्स मस्त ना. ललन के पापा सुनो. ललन के पापा, अरे सुनो, रुको. अरे भाई साहब ये जरा पकड़ना. एक मिनट जरा रुको. अरे सुनो. रुको ना. हेलो. ओ भाई, ओ भाई. अरे काय बाई आहे, शॉपिंग बॅग आणि बाळच्या मध्ये शॉपिंग सिलेक्ट केल्या बाईने. अरे 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 छोटा बेटा किधर है, कैसे रे? अले कुछ अले ले अरे शांत हो, काही उगत कामाला. शांत. अरे कुठे कामाला? कुटी. अंशू, अरे हाय आली. अहो कोण आले बघ, कोण आलंय? अच्छा हे सरप्राईज होतं तुझं? नाही. हे तू इतके दिवस लपवून ठेवलं होतंस माझ्यासाठी, हे सांगायचं होतं तुला? काहीतरी काय बोलतेस तू? हे काय? हे तुझं लग्न झालंय आणि तुला ऑलरेडी एक मुलं, हे सांगायचं होतं तुला मला? हे माझं बोलणं आहे ते. बाई ठेवून गेली. तरी मला माझ्या मैत्रिणी सांगत होत्या या माणसावर विश्वास ठेवू नको, चेहऱ्यावरूनच एका मुलाचा बाप वाटतो. पण नाही ऐकलं अंशू त्यांचं. आणि असं काय करतेस? बाई इथे ठेवून गेली मुलाला. मी बोलते तुझ्याशी. कोण बाई? का खोटं बोलतोय तू अंशू? अगं नाही खोटं नाही. खरं बोलायची हिंमत नव्हती तर कशाला बोलवलंस मला इथे? का घेऊन आलाय अंशू हे बाळ? अगं मी कुठे घेऊन आलो? अगं ती बाई 5 मिनिटं देऊन गेली, कुठे गेली? अरे भावानी येत पण नाही. जर विश्वास बसेल ना अशा पळवाटा शोधून काढ. मी चिडले म्हटल्यावर तू शब्द बदलशील तुझे? तुला काय वाटलं तू अशी फालतू कारण देशील मी तुला समजून घेईन? नाही. अंशू बाळ आहे रे ते. हो बरोबर आहे. पंच नाहीये तालीम बघताना कोणीतरी देऊन जायला. अगं असं काय करतेस तू उगाच काहीतरी राहायचं पर्वत करते. बघ अगं मी काय बोलतो ऐक ना. मी तुला मी काय करतोय? हो. तू असं वागशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. अगं तसं नाही का, ऐक ना. असं काय करतेस तू? बाळ असं काय? एक मिनिट. काय झालं? या बाळाच्या गालावर तीळ आहे. अरे माझ्या पण गालावर तीळ आहे. तुला सांगतो, ज्यांच्या गालावर तीळ असतो ना जाम भाग्यवान असतात, आहे की नाही? स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय चिमटी रे म्हणून? नाही तसं नाही. का वागलास माझ्याशी असं? कसं काय करतेस तू? खरं सांग अंशू, खरं सांग. हे बाळ तुझं आहे का नाही? खरं सांग अंशू. अगं माझं नाहीये बाळ. माझा काय संबंध आहे? तुझं नाहीये? नाहीये. खरंच तुझं नाहीये? अगं खरंच माझं नाहीये. ते बाईच आहे. तुझ्या हातात कसं आलं ते बाळ? काय झालं? मी इथे तुला फोन केला नाही का, तर तितकं एक बाई आली पटकन. तिच्या आता सामान होतं, तिला शॉपिंगला जायचं होतं. पण ती काहीतरी नाही म्हणजे बाळ देऊन गेला. खरं सांगतो माझं बाळ नाही गं. अगं मी काय म्हणतो ऐक ना. अगं आजची शपथ सांगतो, आपल्या प्रेमाची शपथ यार, आपल्या पहिल्या भेटीची शपथ यार, आपल्या पहिल्या मिठीची शपथ यार, आपल्या पहिल्या चुंबनाची शपथ यार, आपल्या पहिल्या पास. याहून जास्त इम्प्रोव्हायझेशनची गरज नाहीये. मला किती इमोशनल ब्लॅकमेल करशील तू? अगं खरंच सांगतोय बाळ माझं नाहीये. तू खरंच सांगतोस हे तुझं बाळ नाहीये? अगं नाहीये माझं बाळ. ठीक आहे, आपण या बाळाची DNA टेस्ट करूया. तू का डोकर पडलेस काय? 5 मिनिटासाठी ती बाई बाळ देऊन गेली, ह्याची DNA टेस्ट करायला कुठे घेऊन चाललीस तू? घेऊन कशाला जायची गरज आहे? आता इथल्या इथे मी DNA टेस्ट करीन बाळाची. इथे? हो. उभ्या हो. यो मला पण बघायची इथे तू DNA टेस्ट कशी करते ती. हा आणि इकडे घे मोठी शाणी. बाळा मला सांग. हे बघ, बोल नको. DNA टेस्ट कर. DNA टेस्ट मध्ये बोलतो मोठी. बघ, एकदा की नाही चिमणी आणि कावळा एकत्र फिरायला गेलेले असतात. अरे काय?
एका वळणावर चिमणी वळते पण कावळा वळतच नाही का? कारण कावळा म्हणतो मी आहे कावळा मग मी का वळा? इचिक पिचिक इचिक पिचिक म्हणाला बाळ. इचिक तुझं बाळ आता कन्फर्म झालं हे तुझंच बाळ आहे. काय करतेस? इचिक पिचिक फालतू विनोदावर इचिक पिचिक करतोय. याच्या DNA मध्ये पण विनोद म्हणजे इचिक पिचिक भरलंय. काय करतेस तू? बाळ पण आयुष्यभर स्किट करणार आता. बाळा स्किट कर. हा स्किट करणं वाईट नाहीये पण जोडीदार चांगला निवड. हा अरुण कदम खूप उज्ज्वल भविष्य आहे बाळा तुझं. इथे स्किट करणारे सगळे संपतील पण अरुण कदम कधीच नाही संपणार. अरे अरे त्याच्या भविष्याची कसली काळजी करतेस? आपल्या नात्याची काळजी कर. हे बाळ माझं नाहीये. आपल्या नात्याची काळजी तू करायला हवी होती संशू या बाळाच्या आधी. म्हणजे मला अंधारात ठेवलं संशू तू. फसवलंय. हो साहेब 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 अहो काय तुम्हाला कधीपासून शोधतोय मी? काय तुम्ही शॉपिंग केली पिशव्या तिकडे ठेवलात? आता नाही काय आमच्या दुकानात शॉपिंग केली तुम्ही? मी कधी केली? अरे काय हाच बाबू होता. काय बाबू इचिक पिचिक बघितलं? या बाबूला खूप आवडतं इचिक पिचिक. हाच बाबू होता. आणि नाही या मॅडम नव्हत्या मगाशी होते तर पहिलवान होत्या. अरे ते तुम्ही माझा काय संबंध आहे? अरे पण माझा शॉपिंग केली. अरे अरे हो 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 ऐक. आता बोल. बघ आता बोल. नाही तुझं बाळ नाहीये त्यांनी पण येऊन सांगितलं. आता बोल. माझं नाहीच आहे. अगं त्याचा गैरसमज झाला असेल. हे बाळ माझ्याकडे बघून मी त्या बाईचा नवरा असताना वाटतं. खरंच सांगतो. अरे माझं खोटं बोल. अगं नाही ग अंशू तुम्हाला फसवलंय. नाही बाळ पण रडायला लागला तर शांत बसणार जरा. बाळाच्या रडण्याची काळजी आहे. मी रडते त्याचं काही वाटत नाहीये तुला. अगं ऐक ना ग तुझी शपथ यार ऐक ऐक. कॉम्पिटिशन काय चाललंय? काय करतो? सेम टू सेम तुझ्या स्टाईल मध्ये बोलला. काय बोलतो तू? कसं बोलतो तू? असं बोलला. असं बोलला तू. अगं नाही कन्फर्म तुझं बाळ आहे. अगं नाही चल मी चालले. काय नाही खरंच सांगतो हे माझं बाळ नाही ग. प्लीज तुझ्या पाया पडतो यार. पाया पडतो खरंच. ती बाई होते 5 मिनिटं सगळं सोक्ष मोक्ष लागेल ना. प्लीज यार तू समजून घे ना. हाय अंशू. अजून लफडी सुरूच आहे तुझी. आणि इथपर्यंत पोचले प्रकरण. तुला सांगितलं होतं अंशू सुधर सुधर पण नाही. तसंच चाललंय तुझं अजून. काय फटके खाण्याची कामं बंद कर आता. तुझ्या बरोबर पण होतं? बरोबर 3 वर्ष तरी सांगत होतं. प्लीज कोण आहेत त्या? अरे कोण आहेत त्या? प्रमोशन आलेलं माझं डिमोशन का करतो मला कळत नाहीये. अरे स्किट मध्ये कशाला घुसताय? फक्त पिक्चरचं प्रमोशन करून जा ना. अंशू तुला आयुष्य म्हणजे काय स्किट वाटलं का? अगं नाही माझं काय. खरं सांग. खरं सांग मी तुझ्या आयुष्यातली कितवी मुलगी आहे अंशू? अगं पहिलीच आहे. 7वी. तो सात्विक म्हणतोय. सात्विक मोठा हे मोठा काय मोठा बस. अरे त्या बाळाला पण माहितीये तुझी लायकी. अंशू आय हेट यू. यापुढे मला फोन करू नको. मला भेटायचा प्रयत्न खड्ड्यात जा. चेतना अरे हसतोच काय सगळे हसायला लागलं माझ्यावर. अरे काय रे शुक्रिया. हाँ शुक्रिया. मुन्ने को दे दो. काय नहीं वो क्या हुआ ललन के पापा भाग गए थे ना. शॉपिंग के नाम पे भाग रहे थे तो पेड़ को जो बांध के रखा है उनको दे दो अभी. दे दो त्याने झाडाला बांधलं आणि हे माझ्याकडे ठेवलं तुम्ही. नहीं और मेरा बच्चा. बच्चा लुच्चा एक नंबरचा बच्चा तुमचा. लुच्चा माणूस लुच्चा म्हणजे वाट लावून टाकली सगळी. अच्छा समजला हा भाऊ. अरे काय समजलंय? लाज वाटते तुम्हाला? एखाद्याची वाट लावून टाकता तुम्ही. अरे वाचा मोर देता तू. जोरदार टाळ्या अंशुमन दास, चेतना आणि बाळाच्या महत्वपूर्ण आवाजात असलेल्या विनायक पुरुषोत्तम साठी. वा 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 वा. विनायक मला असं वाटतं तू या स्किटचा फार महत्वाचा भाग होतास. तू सुद्धा मंचावर यावंस प्लीज. बघा हास्य रसिक कशी दाद देतात. मकरंद दादा क्या बात है, बहुत बढ़िया.
म्हणजे संशय, त्यातून निर्माण होणारा गैरसमज आणि त्यातून तयार होणारे विनोद, हा फॉर्म्युला जरी जुना असला तरी तो कुठल्याही वेळी आणि कधीही सादर केला तरी तो उत्तमच वाटतो. त्याचं एक तुम्ही उदाहरण आत्ता पेश केलं. आणि अंशा, तुझी ऊर्जा फार जोरदार आहे रे. तू आल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळं व्यापून टाकतोस, मला ती गोष्ट खूप आवडते. आणि आज चेतनाने तुला बहारदार साथ दिली. आणि विनायकच्या देहबोलीला साजेसा आवाज जरी नसला तरी आज त्याने मजा आणली. आणि एकंदरीत हे तुमचं खाया पिया कुछ नाही गिलास फोडा 12 आणा अप्रतिम पेशकश. क्या बात आहे, अभिनंदन. वा वा वा. प्रसाद दादा. विनायक, एकदा मला याची देही याची डोळं बघायचं आहे तुझा. तू आवाज कसा काढलास ते. कमान. क्या बात है विनायक. वा वा. या बाळाचा कोण होता माहित नाही, पण तुम्ही दोघं खरंच आज कॉमेडीचे बाप. या बाळाचा कोण होता माहित नाही, पण तुम्ही दोघं आहात कॉमेडीचे बाप. पण ही सारखं तुला का म्हणते निरागस आणि निष्पाप. मंडळी, गर्ल्स सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्या सोबत आहे. उद्याच चित्रपट प्रदर्शित होतोय. जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन कराल? ॲक्च्युली ही फिल्म सगळ्याच मुलींना रिलेट होणारी आहे, पण सोबतच त्यांच्या आईवडिलांना पण रिलेट होईल आणि त्यांच्या मित्रांना पण रिलेट होईल. सो सगळ्याच माससाठी ही फिल्म आहे. सो त्यांनी जाऊन बघावी आणि आम्हाला कळवावं की कशी वाटली. नक्कीच. अन्विता, ही अशी गोष्ट आहे जी बघितल्यावर प्रत्येक मुलगी स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करेल आणि आपण आहोत त्याप्रमाणे समोरच्याला ॲक्सेप्ट करायला लावण्याची तिला धमक येईल तिच्या. वा 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 वा. अन्विता, सुपर. आणि तुला या मंचावर बघून फार बरं वाटतंय. तर आम्ही डेफिनेटली हा चित्रपटगृहात जाऊन बघू आणि तुम्ही सुद्धा नक्की हा चित्रपट बघा. तुम्हाला या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा.